पावसाची रिमझिम आणि आपल्या जिभेचे चोचले. आता जेव्हापासून पावसाळा सुरू झाला आहे ना, तेव्हापासून रोज मला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. आता सकाळची ड्युटी ह्यांना शाळेतून आणणं ते पूर्ण केली आणि लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आज मी बनवणार होते वरणबट्टी आणि वरणबट्टी बनवायला माझ्याकडनं कोथिंबीरच नव्हती. तेवढ्यात आठवलं ना, गार्डनमध्ये थोडीशी कोथिंबीर मी पाहिली होती, पण बाहेर ना रिमझिम पाऊस येत होता. आता त्या पावसात जाऊन मी ना कोथिंबीर घेऊन आली आणि पावसामुळे ना माझं पालक आहे ना एवढा जास्त हिरवागार झाला आहे, पण काकडे आहे ना ते अशा सडून ना गळून पडायला लागले. आता ते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. एकीकडे वरण शिजायला लावले, दुसरीकडे बट्ट्याची पण तयारी केली आहे. आता ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर प्लीज कमेंट करा. आता ह्याचं पीठ मळून घेतलं, पिठाचे छान गोळे पण बनवून घेतले आणि आता हे गोळे आहेत ना तुम्हाला खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये ना 20 मिनटं उकडून घ्यायचे आहेत. आता इकडं वरणाला पण फोडणी देऊन घेतली, दुसरीकडे बट्ट्या तळायला घेतल्या आणि जे कामं करण्यात थोडंफार धोका आहे किंवा जे कामं करायचे नाहीत ना ते काम ना हिला आवर्जून करायचे असतात. आता ह्यांना भूक लागली म्हणून गरम गरम ह्यांना जेवायला दिलं, थोडंफार शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण नेऊन दिलं आणि आहोंना यायला उशीर होता ना म्हणून मी पण जेवायला घेतलं. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसे वाटतात ना ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगत जा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.